हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मला रात्री मी डोसाचा आटा भिजवलं, म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले। सकाळी मला डोसाचं वाटून डोसे बनवायचे होते। तर ॲक्च्युली इथे दोन प्रकार बनणार आहेत डोस्यामध्ये। एक प्लेन डोसा बनणार आहे माझ्या मुलीकरता, आणि पोळी डोसा बनवणार आहे मी माझ्या मिस्टरांकरता। तर डोसाचा आटा असला की आपण काय नाही करू शकत। आणि माझं म्हटलं तर माझं असं असतं की मी त्यात बीट घालते, गाजर घालते, गोबी घालते, बऱ्याच गोष्टी आहेत डोस्यामध्ये। बराच विविध प्रकार करू शकतो, चीज घालू शकतो तुम्ही। आणि प्लस म्हणजे मुलांकरता जर स्पेशली चीज डोसा बनवायचा असला तर तुम्ही चीज त्यात घालू शकता। बरंच काही आहे। डोस्याचा आटा मी नेहमी घरात ठेवते, म्हणजे जेणेकरून कधी माझ्या मुलीला जर भूक लागली, संध्याकाळची वगैरे स्नॅकिंग आहे, तर तिला असं काही व्हेरायटी बनवून दिलं की तिलाही आवडतं। तर इथे मी माझ्या मुलीकरता डोसे बनवत आहे। तर बस हे इडली आणि डोसा हे पीठ माझ्याकडे नेहमीच असतं। मी कधी त्याला म्हणजे संपू देत नाही, थोडं थोडंच बनवते, पण मी ऑलमोस्ट तुम्ही असं म्हणा ना की रोजच बनवते मी रोज आटा बनवून ठेवते। कधी मिलेट डोसा म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत। घरात इडली डोसाचं पीठ असलं म्हणजे मुलांची काळजी मिळते। मुलं कधीही त्यांना भूक लागली आहे वगैरे सांगतात, तर तुम्ही पटकन एकदम बनवून देऊ शकता। आणि त्यात व्हरायटी काही करू शकता, म्हणजे जसं भाज्या घातला, उत्तपे बनवले, बऱ्याच गोष्टी आहेत। छान हेल्दी मेन ऑप्शन तुम्ही मुलांना देऊ शकता। आणि ते बाहेरचं पिंग नाही करणार, म्हणजे त्यांची डिमांड जे बाहेर खाण्याची असते ती नाही करत। हे असं काही त्यांना मिळालं की तुम्ही यात बटर डोसा बनवू शकता। त्याला थोडं जास्त बटर लागतं। मी ॲक्च्युली बटर डोसा बनवत नाही, पण मी व्हाईट बटर जे घरात बनवून ठेवते ते मी माझ्या मुलीला देते, त्याचा डोसा बनवते, खूप छान लागतो तोही। आणि ह्याच्याबरोबर तुम्ही गूळ घालून खोबऱ्याची चटणी, फक्त खोबरं आणि गूळ हे एवढं मिक्सरला वाटायचं, इतकी छान लागते ती पण डोस्याबरोबर। म्हणजे मीठ घातलेला डोसाचं पीठ, डोसा आणि ती चटणी, इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना की तुम्ही एकदा खाल ना तर तुम्ही 100% तुम्ही नेहमी बनवाल स्वतः करता। मी तर बनवते, मला तर खूप आवडतं। माझ्या मुलीला एवढं नाही आवडत, पण ती खाऊन घेते, नाही कधीच म्हणत नाही ती। तर बस असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही बनवू शकता। आणि डोसा आणि इडलीचं पीठ कसं आहे, म्हणजे घरचं केव्हाही चांगलं, मी बाहेरचं मागवत नाही। फर्मेंट सुद्धा करू शकता, आता गरमी आहे, छान फर्मेंट होतं। मी फर्मेंटेड प्रॉडक्ट्स माझ्या मुलीला देत नाही आहे, तर तिच्यासाठी मी फर्मेंटेड नाही बनवते आता। पण कधी मला जर माझ्यासाठी मिलेट डोसा वगैरे बनवायचा आहे तर मी फर्मेंट करते, म्हणजे प्रोबायोटिक खूप चांगल्या प्रमाणात असतं त्यात। तर इथे मी आता पोळी डोसा बनवते आहे माझ्या मिस्टरांकरता। सोपं आहे, काही नाही आहे त्याच्यासाठी। मार्केटमधून तुम्ही इडली पोळी जी येते तीच पोळी टाकायची आणि तूप छान घालायचं आहे, म्हणजे ती पोळी जरा छान टेस्टी लागते। आणि बाहेरच्या ॲक्च्युली पोळीमध्ये मीठ कमी असतं, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यात थोडंसं मीठ मिक्स करून किंवा चाट मसाला वगैरे मिक्स करून घालू शकता। खूप छान लागतं। मी ॲक्च्युली आंध्राहूनही मागवते कधी कधी, पण आता माझ्याकडे नव्हतं आणि मी रेडीमेड मार्केटमधूनच आणलेलं आहे पोळी। तर बस पोळी डोसा तयार आहे आपला। काही नाही करू शकत आपण विचार केला तर, फक्त आटा असला पाहिजे, नाही का? तर चला, आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। अशा अनेक व्हिडिओज करता मी पुन्हा म्हणजे रेसिपीज टाकत राहीन। माझ्याकडे खूप रेसिपीज आहेत आणि मुलांसाठी तर बऱ्याच आहेत। तर चला, मला प्लीज कमेंट्स करा। मला कळत नाही आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओजना लाईक करताय की नाही करतात, तर मला प्लीज कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा। भेटूयात पुढील अशाच एका व्लॉगमध्ये। टेक केअर फ्रेंड्स अँड